आज आपण बघणार आहोत एका हत्तीच्या समजुतीची कहाणी। एका सर्कशीमध्ये हत्ती राजा नावाचा एक भव्य हत्ती राहत होता। तो सर्कशीतील सर्वात मोठा आणि आकर्षक होता, परंतु आतून तो एकदम फार दुःखी होता। लहान असताना तो जंगलातून पकडून आणला गेला होता। त्याला सर्कशीत आणून एका जाड साखळीने बांधून ठेवले गेले होते। त्यावेळी त्या पायात ती साखळी खूप मोठी आणि मजबूत वाटायची। अनेक वेळा ती साखळी त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी त्याच्या वाटेला अपयशच आली आणि शेवटी त्याने हार मानली होती। काही वर्षानंतर तो हत्ती खूप मोठा झाला, खूप बलाढ्य झाला। त्याच्या शरीराची ताकद वाढली, प्रचंड बळ वाढला, पण त्याच्या मनात मात्र लहानपणीच अपयश आल्यामुळे तो परत कधीही मोठा झाल्यानंतर प्रयत्न करत नव्हता। त्याच्या मनात एकच विश्वास होता की ही साखळी मला कधीही तुटणार नाही। त्याच्या पायात असलेली साखळी ही आता त्याच्यासमोर एकदम साधी आणि छोटी होती, परंतु त्याच्या मनानेच हार मानलेली होती, म्हणून त्याच्यासाठी ती बलाढ्य साखळी वाटत होती। एके दिवशी त्या सर्कशीमध्ये एक नवीन हत्ती आला। तो एक वृद्ध होता, त्याला ज्ञान होतं। त्या हत्ती राजाकडे पाहून तो हसला आणि विचारलं, तू एवढा बलाढ्य आहेस, मग तू इथून सुटून जाण्याचा प्रयत्न का करत नाहीस? मी लहानपणी खूप प्रयत्न केले, काही उपयोग झाला नाही। मला माहिती आहे की ही साखळदंड मला कधीच तुटणार नाही। वृद्ध हत्तीने त्याला हसत हसत सांगितले, अरे हत्ती राजा, तुझं शरीर एकदम बलाढ्य झालेलं आहे, ती साखळी काय चीज आहे? तू इथे असणारे ते झाड, इथे असणारी सगळी माणसं यांना सैरावैरा करून तू तुझी लाईफ त्या जंगलामध्ये जाऊन जगू शकतोस। फक्त एकदा प्रयत्न तरी कर। त्या हत्ती राजाच्या मनामध्ये एक छोटा आशेचा किरण चमकला। त्याला वाटलं, मी एकदा प्रयत्न करेन आता, कारण मला जिद्द देणारा, जोश देणारा माझाच हत्ती दुसरा माझ्या समोर आलेला आहे। कदाचित मी प्रयत्न केला तर काहीतरी बदल होईल। त्याने ठरवलं की यावेळी प्रयत्न करायचं आणि हार मानायची नाही। हत्ती राजाने ठाम निर्णय घेतला आणि त्या साखळदंडाकडे बघत राहिला। त्याने संपूर्ण सर्कस बंद होऊन दिली, रात्र होऊन दिली आणि त्या रात्रीमध्ये त्या साखळदंडाला एक जोर असा हिचका दिला, परंतु ती साखळदंड तुटली नव्हती। त्याने प्रयत्न सोडले नाही। त्याने अजून एकदा संपूर्ण सर्व नसा ताणल्या आणि जोरात हिचका दिला आणि ती साखळदंड जागेवर तुटून पडली। हत्ती राजा स्वतः आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले। त्याला कळले नाही की इतके वर्ष फक्त त्याच्या मनाने त्याला रोखून ठेवलं होतं। त्याच्या मनातली बंधने त्याला अडवत होती। त्याच्या मनाला समजावण्यासाठी एक वृद्ध हत्ती येऊन एक शब्द सांगतो की तू फक्त एकदा प्रयत्न कर, तू तुझ्या लाईफमध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही, ती साखळदंड तोडल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याने प्रयत्न केले आणि तो साखळदंड तोडला। त्याच्या भविष्यामध्ये हा सगळ्यात मोठा आनंद होता। त्याने सर्कशीतून धाव घेतली आणि जंगलाच्या मार्गाने पळत सुटला। प्रत्येक पावलासोबत मनातले प्रत्येक बंधन गळून खाली पडत होती। जंगलात पोहोचल्यावर हत्तीराजा मोकळ्या हवेत फिरू लागला। पुन्हा एकदा त्याच्या स्वातंत्र्याची जाणीव त्याला झाली। तिथे त्याच्यावर कोणतेही बंधन नव्हते। तो स्वतःला हसला आणि मोठ्या मनाने स्वतःलाच माफ करून घेतलं, कारण त्याला आता स्वतःच्या ताकदीची खरी किंमत समजली होती। हत्तीराजा खूप खुश होता, कारण त्याला कळलं होतं की साखळी त्याच्या पायात नव्हती, तर ती त्याच्या मनात होती, ती त्याच्या मेंदूत होती। या प्रेरणादायी कथेमधून आपल्याला शिकायला भेटते की अपयश केवळ मनात असतं आणि जर आपण पुन्हा प्रयत्न केला तर प्रत्येक बंधाला तोडून आपण पुढे जाऊ शकतो। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हत्तीसारखेच अशा समजुती असतात। त्या समजुती तोडा आणि पुढे पळा आणि एकदा प्रयत्न करून बघा, तुम्हाला जी अचीवमेंट पाहिजे ती अचीवमेंट भेटल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।